एक निरागस मुलगी भाग 4. रात्र गडद होत चालली होती. आर्या एकटीच गावाबाहेरच्या रस्त्यावरून चालत होती. तिच्या डोळ्यात सतत अश्रू येत होते, पण आता रडायलाही ताकद उरली नव्हती. तिच्या हातात आईची डायरी घट्ट पकडलेली होती. आईबाबांसोबत खरंच अन्याय झाला होता. तो विचार तिचं हृदय छन्न विछन्न करत होता. तिला कुणाशी बोलायचं नव्हतं, कुणाला भेटायचं नव्हतं, विशेषतः आरवला तर अजिबातच नाही. पण तिला कल्पनाही नव्हती की काही अंतरावर 2 माणसं तिच्यावर नजर ठेवून होती. हीच ती मुलगी. एकाने हळू आवाजात विचारलं. हो, साहेबांनी सांगितलंय डायरी आपल्या हातात आली पाहिजे. दोघे हळूहळू तिच्या मागे चालू लागले. दुसरीकडे आरव वेड्यासारखा गाडी चालवत गावाच्या दिशेने येत होता. त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती, आर्या धोक्यात आहे. त्याने तिला अनेकदा फोन केले, पण तिचा फोन बंद होता. काही होऊ देणार नाही तुला, तो स्वतःशीच म्हणाला. दरम्यान आर्या रस्त्याच्या कडेला थांबली. आजूबाजूला पूर्ण अंधार होता. फक्त दूरवर वीज चमकत होती. ती थकून एका जुन्या बसस्टॉपजवळ बसली. तिच्या डोळ्यांसमोर आईची डायरी होती. ती पुन्हा एक पान उघडते. विनायक म्हणाले, कंपनीतील काही लोक खूप धोकादायक आहेत. जर कधी आर्याला सत्य कळलं तर तिच्या जीवावरही संकट येऊ शकतं. हे वाचताच तिच्या अंगावर काटा आला. अचानक मागून पावलांचा आवाज आला. ती घाबरून मागे वळली. समोर ते दोघे अनोळखी माणसं उभी होती. कोण कोण आहात तुम्ही? आर्या घाबरत म्हणाली. त्यापैकी एक तिच्याकडे पाहून हसला. डायरी दे शांतपणे. आर्या लगेच मागे सरकली. नाही. दुसरा माणूस रागाने पुढे आला. जास्त हुशारी करू नकोस, फक्त डायरी दे आणि निघून जा. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तिला आता समजलं होतं ही साधी गोष्ट नव्हती. ती अचानक उठली आणि पळू लागली. अरे पकडा दिला, मागून आवाज आला. पावसाचे थेंब पुन्हा सुरू झाले होते. आर्या रडत धडपडत अंधारात पळत होती. तिच्या हातातून डायरी सुटू नये म्हणून तिने ती छातीशी घट्ट धरली होती. मागून ते दोघे तिचा पाठलाग करत होते. थांब, पळून जाऊ शकणार नाहीस. आर्या पूर्ण घाबरली होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती रस्त्यावर पडली. डायरी तिच्या हातातून दूर जाऊन पडली. त्या दोघांपैकी एक डायरी उचलायला पुढे आला. आर्या रडत ओरडली, नको. इतक्यात समोरून एका गाडीचे हेडलाईट जोरात चमकले. गाडी वेगाने त्यांच्या दिशेला आली. ब्रेकचा मोठा आवाज झाला आणि पुढच्या क्षणी गाडीतून आरव बाहेर उतरला. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता. आर्यापासून दूर व्हा, तो जोरात ओरडला. ते दोघे घाबरले. एकाने डायरी उचलून पळायचा प्रयत्न केला, पण आरवने त्याचा हात पकडून जोरात ढकललं. तो माणूस खाली पडला. दुसरा आरववर हल्ला करायला धावला, पण आरवने त्यालाही जबरदस्त मारला. काही क्षणात दोघेही तिथून पळून गेले. पाऊस आता जोरात कोसळत होता. आरव लगेच आर्याजवळ धावला. ती पूर्ण थरथरत होती. आर्या, तू ठीक आहेस ना? त्याचा आवाज काळजीने भरलेला होता. आर्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि पुढच्याच क्षणी तिने रडत त्याला घट्ट मिठी मारली. मला खूप भीती वाटली, ती तुटक्या आवाजात म्हणाली. आरवने तिला घट्ट पकडलं. मी आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. त्या क्षणी दोघंही सगळं विसरले होते. गैरसमज, राग, भूतकाळ. पण त्यांना अजून माहिती नव्हतं की अंधारात कुणीतरी हे सगळं पाहत होतं आणि त्या व्यक्तीच्या हातात बंदूक होती. आरव आणि आर्यावर जीवघेणा हल्ला होईल आणि डायरीतलं एक महत्त्वाचं पान गायब झाल्याचं लक्षात येईल. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता. आर्या अजूनही आरवच्या मिठीत थरथरत उभी होती. तिचा श्वास वेगाने चालू होता. आरव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, शांत हो, आता काही होणार नाही. पण त्याच क्षणी अंधारात उभ्या असलेल्या त्या व्यक्तीने बंदूक आरवच्या दिशेने रोखली. त्याच्या डोळ्यात थंडपणा होता. खेळ इथेच संपवायचा, तो पुटपुटला. क्षणात गोळीचा आवाज घुमला. धाड. आर्या घाबरून किंचाळली. आरवने पटकन तिला खाली ओढलं. गोळी त्यांच्या अगदी जवळच्या गाडीवर जाऊन लागली. काच फुटल्याचा आवाज आला. आर्या, खाली वाग, आरव जोरात ओरडला. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आरव, हे कोण आहेत? ती रडत म्हणाली. आरवचा चेहरा गंभीर झाला. ज्यांना सत्य बाहेर यायला नकोय. दुसरी गोळी झाडली गेली. आरवने आर्याला पकडून गाडीच्या मागे लपवलं. पाऊस, अंधार आणि गोळ्यांचे आवाज, सगळं एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. आरवने आजूबाजूला पाहिलं. दूर झाडांमागे एक सावली दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, तू इथेच थांब. नाही. आर्या घाबरून त्याचा हात पकडत म्हणाली, तुम्ही जाऊ नका. त्या क्षणी तिच्या आवाजातली काळजी स्पष्ट जाणवत होती. आरव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि हलकसं हसला. माझ्यासाठी घाबरतेस?
आर्याने लगेच नजर खाली केली, पण पुढच्याच क्षणी पुन्हा गोळीबार झाला. आरव लगेच त्या दिशेने धावला. अंधारात त्या माणसाशी त्याची झटपट सुरू झाली. आर्या भीतीने सगळं पाहत होती. पावसामुळे काही स्पष्ट दिसत नव्हतं, पण आरवचा रागाने भरलेला आवाज ऐकू येत होता. कोणी पाठवलं तुला? तो माणूस स्वतःला सोडून पळायचा प्रयत्न करू लागला. आरवने त्याचा कॉलर पकडला, पण अचानक त्या माणसाने आरवच्या पोटात जोरात वार केला आणि अंधारात पळून गेला. आरव! आर्या धावत त्याच्या जवळ आली. आरव खाली बसला होता. त्याच्या हाताला जखम झाली होती आणि रक्त वाहत होतं. आर्याचे डोळे भरून आले. तुम्हाला लागलंय, ती थरथरत म्हणाली. पण आरव तिच्याकडेच पाहत होता. तू ठीक आहेस ना? बाकी काही महत्वाचं नाही. त्या एका वाक्याने आर्याचं मन पुन्हा हललं. तिने पटकन तिच्या ओढणीचा तुकडा फाडला आणि त्याच्या जखमेवर बांधू लागली. आरव हलकसं हसला. तुझी सवयच आहे ना मला वाचवायची? आर्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आणि तुमचीही मला वाचवायची. काही क्षण दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले, पण अचानक आर्याच्या लक्षात काहीतरी आलं. डायरी? ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. डायरी गाडीच्या बाजूला पडली होती. ती पटकन धावत जाऊन डायरी उचलली, पण डायरी उघडताच तिचा चेहरा फटकन बदलला. आरव, काय झालं? तिचे हात थरथरत होते. एक पान गायब आहे. आरव लगेच तिच्या जवळ आला. त्या डायरीमधून मधलं एक महत्त्वाचं पान फाडलेलं होतं आणि त्या पानाच्या बाजूला फक्त अर्धवट शब्द दिसत होते. खरा गुन्हेगार व्ही. आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या. व्ही? तो पुटपुटला. आर्याचे डोळे मोठे झाले. विक्रम? क्षणात दोघांनाही एकाच गोष्टीची जाणीव झाली. विक्रम फक्त गैरसमज निर्माण करत नव्हता, तो या सगळ्या रहस्याशी थेट जोडलेला होता. पण त्याचवेळी दूर एका अंधाऱ्या खोलीत विक्रम शांतपणे बसला होता. त्याच्या हातात तेच फाडलेलं पान होतं. तो ते जाळत हसत म्हणाला, आता सत्य कधीच बाहेर येणार नाही. पण त्याला माहिती नव्हतं की त्या अर्धवट शब्दांनीच आता आरव आणि आर्याला खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवायचा मार्ग दाखवला होता. आरव आणि आर्या विक्रमच्या भूतकाळाचा शोध घेतील आणि त्यांना एका जुन्या साक्षीदाराबद्दल माहिती मिळेल. रात्रभर पाऊस कोसळत होता. आरव आणि आर्या एका छोट्या जुन्या घरात थांबले होते. ते घर गावाबाहेरच्या शेताजवळ होतं, रिकामं, शांत आणि सुरक्षित. आरवच्या हाताला अजूनही जखम होती. आर्या त्याच्या समोर बसून हळूवारपणे औषध लावत होती. तिचे हात थरथरत होते, कारण अजूनही तिच्या डोळ्यांसमोर गोळीबार आणि तो हल्ला फिरत होता. हळू. आरव हलकसं हसत म्हणाला, इतकी घाबरलीस तर जखमेपेक्षा तुझ्या डोळ्यातलं पाणी जास्त दुखेल. आर्याने लगेच नजर खाली केली. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात का घालता? ती हळू आवाजात म्हणाली. आरव काही क्षण शांत राहिला. मग तो तिच्याकडे पाहत म्हणाला, कारण तुझ्यासोबत काही वाईट झालं तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. त्या शब्दांनी तिच्या हृदयाची धडधड वाढली. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज. आर्या हळूच म्हणाली, माझ्या आईबाबांमुळे तुम्हाला इतका त्रास होतोय? नाही. आर्या. आरव लगेच म्हणाला, त्रास मला माझ्या कुटुंबाच्या चुका जाणून झालाय. त्याच्या आवाजात वेदना होत्या. जर बाबांनी त्यावेळी सत्य लपवलं नसतं तर कदाचित आज तुझं आयुष्य वेगळं असतं. आर्या काही बोलली नाही. तिला पहिल्यांदाच जाणवत होतं, आरव खरंच मनापासून पश्चाताप करत होता. इतक्यात आरवचा फोन वाजला. तो कॉल त्याच्या विश्वासू मित्राचा कबीरचा होता. आरव, मला विक्रमबद्दल काही माहिती मिळाली आहे. फोनवरून कबीर घाईघाईने म्हणाला. आरव सावध झाला. काय? विक्रम आधी तुमच्या कंपनीत काम करत होता, पण काही वर्षापूर्वी त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या. का? कबीर काही क्षण शांत राहिला. कारण तो बेकायदेशीर व्यवहारात अडकला होता आणि त्यावेळी तुझ्या वडिलांनीच त्याच्याविरुद्ध पुरावे दिले होते. आरव आणि आर्या एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे विक्रमला सिंघाणी या कुटुंबाबद्दल आधीपासूनच द्वेष होता. कबीर पुढे म्हणाला, आणि अजून एक गोष्ट, त्या जुन्या केसचा एक साक्षीदार अजून जिवंत आहे. क्षणात दोघेही सावध झाले. कोण? आरवने विचारलं. रघुनाथ काका. ते आधी कंपनीत सिक्युरिटी गार्ड होते. अपघाताच्या रात्री ते तिथेच होते. आर्याचा श्वास अडकला. म्हणजे त्यांना सत्य माहीत असेल? कबीरने पुढे सांगितलं. पण समस्या अशी आहे की ते गेली अनेक वर्ष कुणासमोर आलेले नाहीत. लोक म्हणतात ते गावाच्या बाहेरच्या जुन्या वाड्यात एकटे राहतात. आरवच्या डोळ्यात पुन्हा आशा चमकली. मग उद्या सकाळी आपण त्यांना भेटायला जाऊ. फोन कट झाला. आर्या शांतपणे विचारात पडली होती.
जर त्या काकांनी सांगितलं की तुमच्या वडिलांमुळेच माझ्या आईबाबांचा मृत्यू झाला, ती तुटक्या आवाजात म्हणाली. आरवने तिच्याकडे पाहिलं. आणि जर त्यांनी सांगितलं की खरा गुन्हेगार दुसराच आहे? ती काही बोलली नाही, कारण आता तिला कोणावर विश्वास ठेवायचा हेच समजत नव्हतं. इतक्यात अचानक घराबाहेर काहीतरी आवाज झाला. दोघेही सावध झाले. आरव उठला. इथेच थांब. तो हळूहळू दरवाजाजवळ गेला. बाहेर पूर्ण अंधार होता, पण पुढच्याच क्षणी दरवाजाखालून एक फोटो आत सरकवला गेला. आरवने पटकन तो उचलला. फोटो पाहताच त्याचा चेहरा गंभीर झाला. काय झालं? आर्या घाबरत म्हणाली. आरवने तो फोटो तिच्यासमोर धरला. फोटोमध्ये रघुनाथ काका खुर्चीला बांधलेले दिसत होते आणि फोटोच्या खाली लाल अक्षरात लिहिलं होतं, सत्याच्या खूप जवळ जाऊ नका, पुढचा नंबर तुमचा असेल. आर्याच्या हातातून फोटो खाली पडला, कारण आता हे फक्त भूतकाळाचं रहस्य राहिलं नव्हतं, तर त्यांच्या जीवाशी खेळ सुरू झाला होता. आरव आणि आर्या रघुनाथ काकांना वाचवण्यासाठी जुन्या वाड्याकडे जातील, पण तिथे त्यांची वाट पाहत असेल एक भयानक सापळा. पहाटेचे धुसर वातावरण. रात्रभर ना आरवला झोप लागली होती ना आर्याला. टेबलवर पडलेला तो फोटो अजूनही दोघांच्या डोळ्यासमोर होता. रघुनाथ काका खुर्चीला बांधलेले आणि ती धमकी. आर्या खिडकीजवळ उभी होती. आपण पोलिसांकडे जाऊया ना, ती हळू आवाजात म्हणाली. हे खूप धोकादायक होत चाललंय. आरव शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. ज्यांनी इतक्या वर्षापूर्वी केस दाबली त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवणं धोक्याचं आहे. ती काही बोलली नाही, कारण आतून तिलाही जाणवत होतं हे जाळं खूप मोठं आहे. आरवने गाडीची चावी उचलली. आपल्याला रघुनाथ काकांना आधी शोधावं लागेल. सकाळी दोघे गावाबाहेरच्या जुन्या वाड्याकडे निघाले. रस्ता पूर्ण ओसाड होता. दोन्ही बाजूंना ताट झाडं आणि मध्येच पसरलेलं भयानक शांत वातावरण. आर्याच्या मनात सतत भीती वाढत होती. ती नकळत आरवच्या जवळ सरकली. आरवने तिच्याकडे पाहिलं. घाबरतेस? तिने हलकसं मान हलवली. आरवने हळूच तिचा हात पकडला. मी आहे ना. त्या एका स्पर्शाने तिच्या मनात थोडा धीर आला, पण पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना दोघांनाही नव्हती. थोड्याच वेळात ते त्या जुन्या वाड्याजवळ पोहोचले. मोठा मोडकळीस आलेला वाडा, तुटलेल्या खिडक्या, गंजलेलं लोखंडी गेट आणि आजूबाजूला पसरलेलं भयानक शांत वातावरण. वारा सुटल्यावर दरवाजा आपोआप हालत होता. चिर. आर्या घाबरून आरवच्या मागे उभी राहिली. इथे खरंच कोणी राहतं? ती कुजबुजली. आरवने टॉर्च चालू केला. सावध राहा. दोघे हळूहळू आत गेले. वाड्याच्या भिंतीवर जुने फोटो, कोळ्याची जाळी आणि धूळ होती. अचानक वरच्या मजल्यावर काहीतरी आवाज झाला. धडाम. आर्या घाबरून आरवचा हात घट्ट पकडला. कोण कोण आहे तिथे? आरव मोठ्याने म्हणाला. काहीच उत्तर आलं नाही. ते जिना चढून वर गेले. एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. आतून मंद प्रकाश दिसत होता. आरवने हळूच दार उघडलं आणि समोरचं दृश्य पाहून दोघेही थबकले. रघुनाथ काका तिथेच होते. त्यांचे हात बांधलेले, चेहऱ्यावर माराचे निशाण, पण ते अजून जिवंत होते. काका. आर्या धावत त्यांच्याजवळ गेली. रघुनाथ काकांनी डोळे उघडले. तुम्ही इथून निघा, ते वेदनेने म्हणाले. हा सापळा आहे. तेवढ्यात अचानक संपूर्ण वाड्यात लाईट्स लागले आणि खाली कोणीतरी टाळ्या वाजवू लागलं. टक टक टक. आरव आणि आर्या घाबरून खाली पाहू लागले. हॉलमध्ये विक्रम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थंड हसू होतं. वेलकम. तो हसत म्हणाला. मला माहीत होतं तुम्ही दोघं इथे याल. आरवचा राग अनावर झाला. विक्रम. विक्रम हळूहळू जिना चढू लागला. इतक्या वर्षांनी सत्याजवळ पोहोचलात, अभिनंदन. आर्या रागाने म्हणाली. माझ्या आईबाबांसोबत काय केलंस तू? विक्रम काही क्षण शांत राहिला आणि मग थंड आवाजात म्हणाला. तुझ्या वडिलांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. सगळे स्तब्ध झाले. विक्रमच्या डोळ्यात आता वेडेपणा दिसत होता. त्या रात्री गैरव्यवहार फक्त कंपनीत नव्हते, मी स्वतः त्या सगळ्याचा भाग होतो. आरव अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होता. विक्रम पुढे म्हणाला. पण तुझ्या वडिलांनी स्वतःला वाचवण्यासाठी सगळा दोष माझ्यावर टाकला. खोटं. आरव ओरडला. खरं आहे. विक्रमही जोरात ओरडला. आणि विनायक म्हणजे आर्याचे वडील, ते माझ्या विरुद्ध पुरावे पोलिसांना देणार होते. आर्याचा श्वास अडकला. म्हणून. विक्रमच्या चेहऱ्यावर भयानक हास्य आलं. त्या अपघाताची व्यवस्था मीच केली. क्षणात आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरवच्या मुठी घट्ट आवल्या गेल्या, पण पुढच्या क्षणी विक्रमने बंदूक बाहेर काढली आणि ती थेट आर्याच्या दिशेने रोखली. आता शेवटची साक्ष ही संपवायची वेळ आलीये. आर्या. आरव जोरात ओरडला. विक्रम आर्यावर गोळी झाडेल आणि आरव तिच्यासाठी स्वतःचा जीव
धोक्यात घालेल. हे पाहू आपण पुढच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.